मित्रांनो, एंडसेम एक्झाम मध्ये फिक्स पासिंग आपल्याला करायची, तर काय 2-4 मी तुम्हाला ट्रिक सांगतोय, त्या समजून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी आहे, त्या पेपर लिहिताना फॉलो करा. 100% तुम्ही जे लिहिलंय तेवढेच मार्क पडतील आणि तुम्ही पास होशाल. बघा, अभ्यास तर करायचा, अभ्यास कसा करायचा वगैरे मी सगळं सांगितलंय, पण आता त्याच्या पुढचं की काय काय महत्वाच्या गोष्टी अभ्यास केल्यानंतर पेपर लिहिताना फॉलो करायच्या आणि इतरत्र अभ्यास करतानाही थोड्या फॉलो करायच्या, जेणेकरून जेवढं लिहिलं तेवढं पडणारच आणि फिक्स आपण पास होणार. नाहीतर लिहितो 40 पडता 12 मार्क, असं नको व्हायला. 40 लिहिलं 35 आलेच पाहिजे. अशा ट्रिक आहे, छोट्या छोट्या ट्रिक्स, जास्त नाही काय उघड. बघा, पहिलं तर पेपर पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचं आहे. पेपर पॅटर्न कळाला की आपल्याला कळतं अभ्यासात काय करायचंय, काय नाही, कशाला महत्व द्यायचंय, कुठले टॉपिक जास्त विचारतात, कुठल्या प्रश्नाला कुठला येतो, हे सगळं पेपर पॅटर्न बघितल्यानंतरच आपल्याला समजतं. ओके, आता नंतर बोला रिअल ट्रिक. काय रिअल ट्रिक फॉर लास्ट 3 इयर्स क्वेश्चन पेपर म्हणजे काय? मी इथे 3 इयरचे तुम्हाला पेपर सांगितले, मागचे पेपर मधले सगळे प्रश्न तुम्ही सोडून बघा. पण मी जरी 3 म्हटलोय, पण मी अजून मोठ्यापणे सांगेल की ऍटलिस्ट 5 पेपर करा, म्हणजे 2.5 वर्षाचे 5 जर पेपर तुम्ही परफेक्ट केले ना, तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स येऊन जाईल, तुम्हाला भीतीच निघून जाईल. तुम्हाला हा पेपर पॅटर्न कळून जाईल, सगळी भीती निघून जाईल. तुम्हाला वाटेल अरे प्रश्न कसाही आला, कुठल्या प्रश्न येतो, कशाला काय और येतो, कसा सोडवायचा, सगळं तुम्हाला माहित राहील. त्यामुळे हे 5 पेपर करा. पहिल्यांदा पॅटर्न समजून घ्या, नंतर 5 पेपर सॉल्व्ह करा आणि सिनियर सोबत डिस्कशन करा. कारण सिनियर किंवा जो बॅकलॉगर आहे त्यांनी ज्यांनी पेपर काढलाय त्याच्याशी डिस्कस करा किंवा सिनियरशी डिस्कस करा. काय डिस्कस करायचंय, या विषयाचा पेपर कसा येतो, त्याला अनुभव आहे, त्यांनी पेपर दिलाय ना, पेपरला कशाला काय विचारतात, त्याच्यामध्ये काय चुका होऊ शकतात, या पेपरमध्ये काय करेक्शन्स असू शकतात, रिझल्ट कसा येतो, हा ओव्हरऑल जो त्याला माहिती, त्यांनी पेपर दिला, त्याला त्या आयडिया आहे, त्या समजून घ्या. म्हणजे त्याच्याकडनं ज्या चुका झाल्या त्या आपल्या क्लिअर होतील आणि आपले पेपर गॅरंटेड जेवढे लिहिले तेवढेच मार्क देतील. सो सिनियर असतील किंवा ज्यांनी विषय क्लिअर केलाय, टॉपर्स असतील, त्यांच्याशी जरूर त्या विषयाविषयी डिस्कशन करा. नंतर हे पेपर रायटिंग ट्रिक्स, ह्या ट्रिक्स खूप महत्वाच्या, बेसिक ट्रिक्स आहेत. जसं खाडाखोड जास्त करू नका, अक्षर चांगलं काढा, काही चुकलं असेल एखादीच 2 ओळीत कट करा. त्याच्यानंतर आन्सर लिहिताना थोडं पॉइंट वाईज लिहा. येस, आणि जेणे 5च जास्तीत जास्त 5 शब्द एका याच्यात भरवा, म्हणजे तुमचं पानं जे उत्तर आहे ते 2-2.5 पानाचं भरेल. डायग्राम प्रॉपर काढा, त्याला लेबलिंग करा. जे रफ वर्क आहे ते शेवटच्या पानावर करा, वरती रफ वर्क नाव टाका, पेपर संपले होते कट करा. कळतंय तुम्हाला? ह्या बारीक बारीक गोष्टी. त्याच्यानंतर जे काही महत्वाचे पॉइंट्स आहे, महत्वाचे शब्द आहे, त्यांना अंडरलाइनिंग करा. जे स्टेप्सचे आन्सर्स आहे न्यूमरिकल सब्जेक्ट मध्ये, त्याला बॉक्स करा. फॉर्म्युले असतील ते प्रॉपर कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहा. या बारीक बारीक गोष्टी फॉलो केल्या की आपण जे लिहिलं त्याला मार्क पडतात. कारण पेपर चेकरला सोपं जातं ना, त्याला कळतं हा पोरगा सिन्सिअर, याला सगळं माहिती आणि प्रॉपर लिहिलं. मग चेक करायला जास्त डोक्याला ताण नाही राहत. मग त्यांना ताण नाही भेटला की ते मोकळ्या हाताने पेपर चेक करतात. एखाद्याने ह्या चुका केल्या का त्यांना कळतं हा माठा आहे, खपाखप मार्क कट करता, विषय संपून जातो. हे तुम्हाला अनुभव आला असेल. आता अटेम्प्ट फुल पेपर म्हणजे काय, हा एक महत्वाचा पॉइंट आहे की पेपर सोडू नका. ज्या बीट मध्ये तुम्हाला थोडंफार जरी येतंय ना, लिहा. जिथे पूर्ण येतंय ते आधी करायचे, पण जिथे थोडंफार जरी येतंय ना, लिहा, काहीतरी लिहा, रिलेटेड काहीतरी लिहा. किंवा कधीतरी पेपरमध्ये असा टाइम भेटतो 5-10 मिनिटं जेव्हा टीचर नाही राहत, मित्रालाही विचारता येतं, त्यामुळे ती जागा सोडून द्या. ऍटलिस्ट तिथे फॉर्म्युला लिहा, काही महत्वाचे पॉइंट लिहा, डायग्राम काढा, काहीतरी लिहा. पेपर रिकामा सोडू नका. अर्धा एक मार्क पडून जे 28 पाडायचे राहतात, 2428 होण्यामध्ये आपण फसून जातो. त्या 2428 याने होऊन जातात. कळतंय? आणि शेवटचं इम्पॉर्टंट जे आहे ते पहिल्यांदा आपल्याला सोडवायचंय. जे आपल्याला येतं फिक्स, जे इम्पॉर्टंट आहे, आपण स्टडी करून गेलोय, ते पहिल्यांदा सोडवायचं, मग बाकी सोडवायचंय. आणि पॅनिक व्हायचं नाही, घाबरायचं नाही. जरी ऐनवेळी पेपरला अभ्यास करू नये, नाही काही आलं, टेन्शन घेऊ नका. ऍटलीस्ट जेवढं सोपं जे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सोपं आहे ते सोडवायला लागा. आपोआप डोकं चालायला लागतं, कॉन्फिडन्स येतो. घाबरायचं नाही, बी कॉन्फिडंट. आणि अभ्यास करताना सुद्धा घाबरू नका, कॉन्फिडंट राहा. मित्रांनो, कळालं तुम्हाला? रिवाइज करून देतो बघा. पेपर पॅटर्न समजून घ्या, त्याच्यानंतर मागचे 5 पेपर सोडवा, सिनियर सोबत डिस्कशन करून घ्या त्या सब्जेक्ट विषयी. पेपर लिहिताना चांगली काळजी घ्या, प्रॉपर पेपर लिहा, खाडाखोड वगैरे ते दूर करा. पूर्ण पेपर अटेम्प्ट करा, ऍटलीस्ट फॉर्म्युला लिहा, काही ना काही करा, रिकामा सोडू नका. आणि सोपे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्नापासून सुरुवात करा. घाबरायचं नाही, अभ्यास करताना पण आणि पेपर लिहिताना पण कॉन्फिडेंटली पेपर द्यायचा. मित्रांनो, या सोप्या ट्रिक्स होत्या आणि आपले फिक्स पासिंगच होते. काही आपण लिहिलं ना, 2428 व्हायला इथेच मदत होते. सो आपण शुअर शॉट पास होऊ शकतो. या ट्रिक्स फॉलो करा, या महत्वाच्या ट्रिक्स आहे.
व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा आणि एंड सेमचा अभ्यास करताना मित्रांनो पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरनं नक्की करा. आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी. सो फर्स्ट आपल्या इंजिनिअरिंगच्या प्रत्येक विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस एकदम अफोर्डेबल प्राइसमध्ये आहेत, कारण आत्ता जी वेळ आहे आत्ताच्या वेळी सेल्फ प्रिपेअर करून तुम्हाला विषय कव्हर होणार नाही, त्यामुळे आमच्यासोबत अभ्यास करा. सगळं रेडी मटेरियल आहे, सॉल्व पेपर आहेत, IMP क्वेश्चन आहे, स्टडी मटेरियल आहे, व्हिडिओ लेक्चर आहे. बस त्याच्यातले इम्पॉर्टंट टॉपिक सिलेक्ट करा, तेवढेच लेक्चर बघा, तेवढेच पॉईंट्स कव्हर करा, नोट्स आहे त्याच्यातनं प्रॅक्टिस करा आणि शेवट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि सॉल्व पेपरवरनं रिव्हिजन करा. बस पर्पल ॲट ॲप सोबत कुणाची गरज नाही पडणार. आम्ही 100% गॅरंटी देतो. आमच्या सोबत अभ्यास केला गॅरंटेड तुम्ही स्कोरिंग कराल. व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. थँक्यू.